नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे. सगळ्यांनी नवरात्रीचे उपवास सगळ्यांचे झाले असतील, नवरात्र झाले असेल, तर नवरात्राचे घट तुम्ही सगळ्यांनी माळा उतरवली असतील, घट हलवला असेल. तर घटाच्या ॲज एक तोडगा तुम्हाला सांगतो, की आपण जो घट बसवला असतो, जे धान्य उगवतं, त्या धान्याचा फार असा एक तोडगा आहे, की बाबा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आर्थिक वर्षभर टिकून राहावी, सुख समाधान मिळावं, धनधान्याला बरकत मिळावी. ह्यासाठी काय करायचं आहे, तर हे बघा, हे जे आपलं नवरात्रातला जो घट असतो, त्या घटामधली थोडीशी जी माती आहे, ती थोडीशी माती आणि हे जे धान्य आलेलं आहे, त्यातलं थोडंसं धान्य काढायचं. जे उगवलेलं धान्य आहे ते थोडंसं धान्य काढायचं, थोडीशी माती काढायची आणि ह्याची विधिवत तुम्ही जे दसऱ्याला पूजा करता यंत्रांची, त्यावेळेस ह्याची विधिवत पूजा करा आणि हळदी-कुंकू व्हा आणि हे माती आणि हे धान्य थोडंच घ्या, जास्त घ्यायची काही गरज नाहीये. हे पूजा करून हळदी-कुंकू वाहून, अक्षता वाहून त्याच्यावरती श्रीसूक्त म्हणू शकता किंवा लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता किंवा देवीचा एखादा देवी कवच म्हणू शकता. हे सर्व म्हणून आहे ना, हे लाल फडक्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे. सर्वांनी हा तोडगा अवश्य करा. ह्यानी वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि भरभराट राहते. हा लक्ष्मीचा सगळ्यात सुंदर असा तोडगा आहे. आईसाहेबांचा आशीर्वाद तुमच्या घराला राहतात. धन्यवाद.